पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई किंबहुना आळा बसावा यासाठी पुणे पोलिसांकडून एक ॲप तयार करण्यात आलेला आहे। जो ॲप इथं आपण बघतोय PTP ॲप। या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य पुणेकर सुद्धा या ॲपवर जे नियमांचं उल्लंघन करतात, वेगवेगळे लोक त्यांच्या नजरीस पडतात, त्यांचे फोटो काढून या ॲपवर अपलोड करू शकतात आणि त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई होणार आहे, त्यांच्याकडून सुद्धा दंड वसूल केला जाणार आहे। कसा हा ॲप आहे, नक्की कशा पद्धतीने पुणेकरांनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत DCP सर आहेत, ट्रॅफिक DCP हिम्मत जाधव सर। सर, कशा पद्धतीने हा ॲप खरं तर फायदेशीर ठरणार आहे? नागरिकांचा प्रशासनातील सहभाग वाढावा, नागरिकांनाही पोलिसांचे अधिकार मिळावेत या उद्देशातून 14 जून 2025 रोजी पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत PTP पुणे ट्रॅफिक पोलीस नावाचं हे एक ॲप आपण प्रसारित करण्यात आलेलं होतं। यामध्ये सुरुवातीला एकूण 9 व्हायोलेशन्स आपण रिपोर्ट करू शकत होता। अलीकडच्याच काळामध्ये यामध्ये आपण अपग्रेड करून एकूण 13 व्हायोलेशन्स आपण यामध्ये रिपोर्ट करू शकतो। सर, एकदम सोप्या भाषेत समजून सांगा की कशा पद्धतीने सर्वसामान्य पुणेकर असतील, कुणीही असो, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी हे वापरायचं आहे आणि आळा कसं बसणार आहे? अत्यंत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपला आयफोन असो किंवा अँड्रॉईड फोन असो, आयफोनच्या ॲप स्टोअरवर आणि अँड्रॉईडच्या प्ले स्टोअरवर विनामूल्य असं हे PTP नावाचं ॲप आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपले स्वतःचे डिटेल्स भरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये असलेल्या रिपोर्ट व्हायोलेशन्स या इथं आपण पाहू शकता। रिपोर्ट व्हायोलेशन नावाचा हा कॉलम आहे। रिपोर्ट व्हायोलेशनच्या नावावर गेला की तुमच्याकडं एकूण हे 13 प्रकारचे व्हायोलेशन्स आपल्याला दिसतात। आपल्या समक्ष जर कोणी ट्रिपल सीट जात असेल तर आपल्याला त्याचा एक फोटो काढायचा आहे आणि त्याचे नंबर त्यामध्ये टाकायचा आहे आणि सेंड करायचा आहे। 24 तासाच्या आतमध्ये पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत संबंधित व्हायोलेटर्सला नियमभंग करणाऱ्याला चालान इश्यू केलं जातं। म्हणजे त्यांनी कुणीही असो, जर समजा मी कुठं प्रवास करतोय, ऑफिसला निघालोय आणि मला एखादा व्यक्ती दिसला की जो नियमाचं उल्लंघन करतोय, रॉंग साईडनी येतोय किंवा तो ट्रिपल सीट आहे, सिग्नल जम्प करतोय, अशा व्यक्तीचा मी फोटो काढला तर आणि ॲपवर अपलोड केला तर त्याच्यावर कारवाई होणार आहे? अगदी बरोबर। 24 तासाच्या आतमध्ये वाहतूक शाखेमार्फत या 13 व्हायोलेशन्सवर कारवाई केली जाणार आहे। त्यामध्ये आपण 13 व्हायोलेशन्स एवढ्याकरताच घेतलेले आहेत की जे व्हायोलेशन्स फोटोद्वारे स्पष्ट होतील, न्यायालयात जरी कुणी गेला तरी आपण ते ठामपणे सिद्ध करू शकू, अशा 13 प्रकारचे व्हायोलेशन्स याच्यामध्ये आहेत। म्हणजे सर, आपण थोडक्यात पुणेकरांना ट्रॅफिक पोलिसाची जबाबदारी देतोय, म्हणजे ट्रॅफिक पोलीसच बनवतोय। निश्चित, अगदी असं म्हणायला हरकत नाही। प्रशासनामध्ये नागरिकांचा सहभाग, इन्क्लुझिव्हनेस वाढवणं हा यामागचा उद्देश आहे। त्याचप्रमाणे नागरिकांना जबाबदारीची जाणीव व्हावी, आमचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी हे जर ॲप डाउनलोड करून घेतलं तर ज्यानं ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे तो तरी किमान व्हायोलेशन करणार नाही, ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करेल। सर, साधारण आता तुम्ही हा जो ॲप आहे तो आता सुरू केलेला आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? खरंच याचा फायदा होतोय का? काही बदल होत आहेत का? कारण पुणे शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न तर गंभीर आहे। अर्थात मुख्यमंत्र्यांना देखील वाहतुकीचा फटका बसला आहे, उपमुख्यमंत्री असतील त्यांना देखील या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडावं लागतंय आणि आपल्याला माहिती की पुणेकर किती ट्रॅफिक रूल्स कशा पद्धतीने फॉलो करतात। अगदी चांगला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। जून 2025 पासून हे ॲप कार्यरत आहे। आत्तापर्यंत पुण्यातील 93,200 नागरिकांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि आत्तापर्यंत या ॲपच्या माध्यमातून 1,81,000 व्हायोलेशन्स आपल्याला रिपोर्ट झालेले आहेत। त्याचप्रमाणे या ॲपच्या माध्यमातून 3,83,00,000 रुपये दंडाची रक्कमसुद्धा आपण वसूल करू शकलेलो आहे। जानेवारी-डिसेंबर महिन्यापासून आपण यामध्ये आणखीन काही योजना आणलेल्या आहेत, परंतु अत्यंत उत्तम प्रतिसाद आपल्याला नागरिकांच्याकडून मिळत आहे। सर, सातत्याने वाहतूक कोंडी संदर्भात आणि नियमांचं जे उल्लंघन करतात त्यांच्यावर टीका होते। सध्या मला विचारायचं सर, गेले कित्येक वर्ष म्हणजे काय थकीत आहे, अशी किती लोकांनी नियमांचं उल्लंघन केलं आणि किती कोटी रुपये सध्या दंड थकलेला आहे? 60 ते 70 लाख चलांचा दंड आहे, तो थकीत आहे। त्याची रक्कम अंदाजे 450 कोटीच्या घरामध्ये आहे। मी पुणे शहराबाबतचं फक्त बोलत आहे। पुणे शहर वाहतूक शाखा सातत्यानं दंड वसुली करता प्रयत्नही करत आहे। सर, म्हणजे एवढा मोठा दंड आहे आणि तरी हे वाढत चाललंय। आता तुम्ही ॲप जर लॉन्च केलं त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास हजारो केसेस पुन्हा एकदा रजिस्टर झालेत। काय कारण आहे की हे ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन का होतं आणि हे पुण्यातच का होतं?
नाही, ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन फक्त पुण्यात होतं असं म्हणणं थोडंसं अतिशयोक्ती ठरेल. सर पण जास्त मोठ्या संख्येने मी असं म्हणतो, तुम्ही जसं म्हणता की 450 कोटी जर रक्कम दंडाची रक्कम थकली आहे तर ही अर्थातच मोठी रक्कम आहे. निश्चित पुण्यातच आहे अशातला भाग नाही, सर्वत्रच दंड आणि ट्रॅफिक व्हायोलेशन्स हे आपण ऑब्झर्व करत असतो. जगाच्या पाठीवर असे फार कमी देश आहेत की ज्या ठिकाणी ट्रॅफिकचं व्हायोलेशन होत नाही, आणि ट्रॅफिकचं व्हायोलेशन होतं म्हणूनच ट्रॅफिकचं नियमन करण्याकरता वाहतूक पोलिसांची जगातील सर्व देशांमध्ये नियुक्ती केली जाते. निश्चित पुण्यामध्ये थोडंसं जास्त असेल कारण आपल्याकडे थोडी रस्त्यांची रुंदी कमी आहे, वाहनांची संख्या जास्त आहे, शहर आहे ते आपलं डेव्हलपिंग ट्रान्सफॉर्मेशनल स्टेजमधलं शहर आहे, लोकांना लवकरात लवकर पोहोचण्याची घाई आहे, त्यातूनही काही व्हायोलेशन्स होत असतात. पण निश्चित असे व्हायोलेशन करणारे 1-2% आहेत, अदरवाईज 98, 98, 99% पुणेकर आहेत ते नियमांचं पालन करणारे आहेत. नक्कीच अपेक्षा करूया की या ॲपच्या माध्यमातून अजून फायदा होईल. मात्र त्याचवेळी काही सिनियर सिटीजन्सच्या तक्रारी आहेत की अजूनसुद्धा जे बुलेट आहेत त्याचे मोठे मोठे आवाज येतात, फटाके केले जातात, म्हणजे बरेच तक्रारी सर अजूनसुद्धा आहेत. त्याच्यावर आपण काय करतोय का? 20 आणि 21 तारखेला आत्ताच्या 20 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारीला पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत फार मोठा ड्राईव्ह याबाबत घेण्यात आलेला होता. 750च्या वर फटाका सायलेन्सर असणाऱ्या बुलेट आपण जप्त केलेले आहेत, त्यांचे सायलेन्सर काढून घेतलेले आहेत आणि निश्चित ही कारवाई आपली पुढील काळातही चालू राहणार आहे. सर थोडासा एक प्रश्न वेगळा विचारतो. खरं तर तुम्ही ॲप करताय, नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी प्रयत्न करताय, दंडात्मक कारवाई करताय. मात्र पुणेकर हेच विचारतात की आम्हाला पार्किंगला जागा कधी मिळणार, पार्किंगला जागा नाही, बरेचदा फुटपाथवर कुठंतरी एन्क्रोचमेंट असतं, ते कोण बघणार? मग अर्थात तुम्ही दंड करताय तर हे सगळं कशा पद्धतीने मार्गी लावणार मग आता? आपली जी मुख्य याच्यामध्ये काम करणारी एजन्सी आहे पुणे महानगरपालिका, त्यांचे माननीय आयुक्त सर यांच्याबरोबर आमचं खूप चांगल्या प्रकारचं, आमची ब्रदर एजन्सी आहे ती खूप चांगल्या प्रकारचा समन्वय यामध्ये आहे आणि त्यांच्या समन्वयातून आपण नागरिकांना पार्किंग उपलब्ध करून देणं, त्याचप्रमाणे फुटपाथवरचं अतिक्रमण काढलं जाणं, रस्ता क्रॉस करण्याकरता सुविधा होईल अशा प्रकारचं एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. निश्चित समस्या आहेत, आम्ही नाकारत नाही किंवा डिनाय करत नाही आहे, परंतु थोडा वेळ लागेल, पण आपण याच्यावर काम करत आहोत. अर्थात पुणेकरांना या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी पुणे पोलीस वाहतूक शाखेकडून वेगवेगळे प्रयत्न होताना दिसत आहेत. मात्र खूप गंभीर बाब आहे की जवळपास 450 कोटी रुपये दंडाची रक्कम जे नियमांचं उल्लंघन करतात ते अजून देखील थकलेली आहे. आणि त्यातच हे नवीन ॲप, आणि अर्थात पुणेकर कशा पद्धतीने प्रतिसाद देतात या ॲपच्या माध्यमातून पुन्हा एकदा दंड, आणि अर्थातच जे सर्वसामान्य पुणेकर आहेत ते सुद्धा नियम उल्लंघन करणाऱ्या लोकांचं फोटो काढून अपलोड करू शकतात. मात्र त्याचवेळी कशा पद्धतीने हे ट्रॅफिक सुरळीत होईल? खरं तर पोलीस रस्त्यावर आपल्यासाठी असतात, नियमांचं पालन व्हावं आणि त्याचबरोबर लोकांना कुठेही अडचण येऊ नये याच्यासाठी असतात. मात्र अर्थात ही जबाबदारी आपलीसुद्धा आहे की नियमांचं पालन अर्थात करायचं आहे. त्यामुळंच पुण्यातलं जे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागेल. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.